ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे। 15व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वितरित करण्यात आलेल्या निधीपैकी महाराष्ट्राला तब्बल 151 कोटी 18 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे। केंद्र सरकारने 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार देशभरातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निधी वितरित केला आहे। यात महाराष्ट्राला 151 कोटी 18 लाख रुपयांचा महत्त्वपूर्ण वाटा मिळाला आहे। हा निधी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर स्थानिक गरजांनुसार विविध विकास कामांसाठी वापरण्यात येणार आहे। विशेष म्हणजे स्वच्छता राखणे, ओडीएफ स्थिती टिकवून ठेवणे, कचरा व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तसंच पावसाचं पाणी साठवण, पुनर्वापर यासारख्या मूलभूत सुविधांवर भर दिला जाणार आहे। या निधीमुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत होऊन नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे। निधी प्राप्त झाल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहेत।